नागपूरच्या सदर पोलीस ठाणे हद्दीत 20 वर्षीय तरुणीची फसवणूक व अत्याचार प्रकरण उघड झाले आहे। आरोपी विकी धनराज वंजारी वय 33 बैरामचे टाउन याने ओळखीचा गैरफायदा घेत तरुणीला प्रोजेक्टमध्ये मदत करण्याचे आमिष दाखवून आपल्या कार्यालयात बोलावले। 15 डिसेंबर 2024 ते 20 ऑक्टोबर 2025 दरम्यान लग्नाचे खोटे आश्वासन देत तिच्यावर सतत अत्याचार केल्याचा आरोप आहे। आरोपीचे इतर मुलीसोबत संबंध असल्याचे कळताच पीडिताने लग्नाबाबत विचारले असता आरोपीने धमकी देऊन नकार दिला। तक्रारीनंतर सदर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। पुढील तपास सुरू आहे। सदर पोलीस स्टेशनमध्ये काल एका मुलीने 20 वर्षीय तरुणीने तक्रार दिली होती की ती राहते त्या परिसरामध्ये एक मुलगा तिला भेटला होता आणि त्या मुलासोबत तिच्या सुरुवातीला ओळख झाल्यानंतर मैत्रीमध्ये रूपांतर झालं होतं। मुलगी कॉलेजला असल्याने अधूनमधून तो मुलगा तिच्याकडे कॉलेजलाही जात होता। मैत्रीचं रूपांतरानंतर प्रेमात झालं। मुलाने एक दिवशी मुलीला स्वतःच्या घरी बैरामचे टाउन या परिसरात बोलावून घेतलं होतं। त्यावेळेस मुलगी तिच्या कॉलेजचा एक प्रोजेक्ट करत असताना मुलाने तिला प्रोजेक्ट करण्यासाठी मदत करतो असं सांगून घरामध्ये थांबून ठेवल्यानंतर प्रोजेक्ट करत असताना त्याने मुलीला तिच्या परवानगीशिवाय किंवा संमतीशिवाय तिच्यासोबत लगट करून तिला नंतर लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवला होता। त्यानंतर काही दिवस मुलीने तिच्यासोबत तो लग्न करणार आहे असं आमिष दाखवल्याने शारीरिक संबंध त्यांच्यासोबत झाले होते। परंतु ज्यावेळेस लग्न करण्यासाठी मुलीने त्याला विचारणा केली असता मुलाने तिच्यासोबत लग्न करण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला। त्यामुळे मुलीने त्याच्याविरुद्ध तिला लग्नाचा आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध केला आणि तिचा बलात्कार केला अशा स्वरूपाची तक्रार दाखल केल्याने त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल केल्यानंतर यातील जो आरोपी आहे त्यास आम्ही ताब्यात घेतलं। विचारपूस केली असता असं लक्षात आलं की यातील आरोपी हा ओबीसी समाजाचा असून यातील मुलगी ही एससी समाज आहे। त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याला अॅट्रॉसिटीचे देखील कलम लावण्यात आले। अधिक तपास सदर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुहास जगताप तपास करीत आहेत।